सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरातील विविध भागामध्ये नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदामध्ये साजरा केला जातो। देवीने नवरात्रीमध्ये 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला, महिषासुराचा वध केला, म्हणून महिषासुरवर्धिनी असं तिचं नाव रूढ झालं। या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते। वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार अशी शस्त्र धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीमध्ये पूजली जाते। दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण, मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाई शक्तीचं या काळात पूजन केलं जातं। नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण व वैदिक विधीसह कलशामध्ये माता दुर्गाला आवाहन केलं जातं। याला घटस्थापना असं म्हटलं जातं। घटस्थापना करण्याचा योग्य शुभ मुहूर्त यावर्षी कोणता आहे, नक्की कोणत्या वेळेमध्ये आपण घटस्थापना करावी, कोणत्या वेळेमध्ये घटस्थापना करू नये, घटस्थापनेच्या दिवशी राहू काळ यमकाळ कोणता आहे, या वेळेमध्ये चुकून देखील आपल्याला पूजा करायची नाही, तर हा मुहूर्त कोणता आहे, राहू काळामध्ये पूजा का केली जात नाही, याबद्दलची देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, काल रात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी देवींची 9 रूपे आहेत, ज्यांचे नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पूजन केलं जातं। महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी 3.5 शक्तिपीठे आहेत। हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:58 समाप्त होईल। घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7:22 असेल। या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता, किंवा या वेळेमध्ये जर सकाळी आपलं काम आटोपलं नाही, आपल्याला जर जमलं नाही, तर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असणार आहे। या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता। यानंतर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त दुपारचा जो आहे, तर ते दुपारी 12:23 ते 1:53 आहे। या दिवशी राहू काळ जो आहे तो दुपारी 1:53 ते 3:22 आहे। तर या वेळेमध्ये आपल्याला घटस्थापना चुकून देखील करायची नाही, कारण की ज्यांना शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करणं शक्य नाही किंवा ज्यांना जमलं नाही, त्यांनी दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना केली जाते, परंतु राहू काळ आपल्याला वगळायचा आहे। या काळामध्ये आपल्याला चुकून देखील घटस्थापना करायची नाही। राहू काळामध्ये घटस्थापना का करू नये याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्या अगोदरचा आपण अजून एक अशुभ मुहूर्त पाहूया, तर त्याला यमगंडम काळ किंवा यमकाळ म्हटलं जातं। तर तो आहे 6 वाजून संध्याकाळी 7:30 म्हणजे सायंकाळच्या 6 ते 7:30 या वेळेत देखील आपल्याला घटस्थापना करायचं नाही। हे 2 अशुभ मुहूर्त, ही 2 अशुभ वेळ वगळता तुम्ही इतर वेळेमध्ये दिवसभरामध्ये घटस्थापना करू शकता, किंवा सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता। राहू काळ हा स्थळ आणि तिथीनुसार वेगवेगळे असतात, म्हणजे दरवेळी वेगवेगळ्या काळामध्ये सुरू होतो। हा काळ कधी सकाळी, तर कधी दुपारी, तर कधी संध्याकाळी येतो, पण संध्याकाळी जर आला तर तो सूर्यास्ताच्या पूर्वीच येतो। राहू काळाचा कालावधी दिवसाच्या 8व्या भागा इतकी, म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत, म्हणजे राहू काळाचा कालावधी 1.5 तासाचा असतो। यासाठी दररोज 90 मिनिटाचा ठराविक काळ असतो, याला राहू काळ असं म्हटलं जातं। राहू काळ हा दिनमानाच्या 8व्या भागाचं नाव आहे। या काळामध्ये यज्ञ, पूजापाठ करू नये। त्यामागील कारण असं की या काळात केलेली कोणतीही पूजा ध्यान फलित होत नाही, त्यासाठी घटस्थापना आपल्याला या वेळेमध्ये चुकून देखील करायची नाही। या काळामध्ये नवीन व्यवसायाला सुरुवात करू नये। या काळामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये। जर आपण या कालावधीमध्ये कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये। जर जाणं आवश्यक असल्यास तर पान, दही किंवा काही गोड खाऊन घराच्या बाहेर पडावं। घरातून निघण्यापूर्वी 10 पावलं उलटे चालावे, नंतर प्रवासासाठी निघावं। या काळामध्ये खरेदी विक्री करू नये, यामुळे तोटा संभवतो। राहू काळात लग्न, साखरपुडा, धार्मिक कार्य जसं की वास्तुक शांती असेल, गृहप्रवेश असेल, यासारखे शुभ कार्य करू नयेत। जर एखादं शुभ कार्य करावयाचं असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृत पिऊनच करावं। या काळामध्ये केलेलं कोणतंही शुभ कार्य हे अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून या काळामध्ये शुभ कार्य करू नये। राहू काळाच्या दरम्यान अग्नी, प्रवास, कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये। पुस्तक लिहिणं, बही खात्याचं काम देखील या दिवशी करू नये।
राहू काळामध्ये वाहन, घर, मोबाईल, कम्प्युटर, टेलिव्हिजन, दागिने, इतर कोणतीही मौल्यवान वस्तू विकत घेऊ नये. काही लोकांचा विश्वास आहे की राहू काळात केलेलं कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात. यासाठी आपण घटस्थापना राहू काळामध्ये चुकून देखील करायची नाही. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. तुमच्या नातेवाईकांना हा शुभमुहूर्ताचा व्हिडिओ नक्कीच पाठवा. खूप आवडला तर व्हॉट्सअप आणि फेसबुकला शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.